150 वर्ष जुना ऐतिहासिक वारसा जपला जाणार. पिंपळेश्वर मंदिर ट्रस्टला 4 एकर 25 गुंठे जमीन. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश. मंदिर परिसराच्या विकासाला मिळणार गती. डोंबिवलीकरांच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या ऐतिहासिक श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या विकासाचा मार्ग आता अखेर मोकळा झालाय. राज्य मंत्रिमंडळानं या आधीच घेतलेल्या महत्वपूर्ण बैठकीत मंदिर ट्रस्टला तब्बल 4 एकर 25 गुंठे जमीन नाममात्र दरात देण्याचा आणि सध्याचा वापर नियमित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला पिंपळेश्वर मंदिराच्या जागेचा प्रश्न अखेर मार्गी लागला. विशेष म्हणजे या निर्णयामागे शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरला. एमआयडीसीच्या ताब्यात असलेली ही जमीन मंदिर समितीला मिळावी यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सातत्यानं महाराष्ट्र शासन आणि उद्योग विभागाकडे पाठपुरावा केला होता. याची दखल घेत राज्य सरकारच्या उद्योग विभागाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव सोनारपाडा येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला 4 एकर 25 गुंठे जमीन नाममात्र दरात देण्यास मंजुरी देण्यात आली. या जमिनीवर मंदिर ट्रस्टकडून होत असलेला सध्याचा वापर अधिकृतपणे नियमित करण्यालाही सरकारनं हिरवा कंदील दाखवलाय. 31 जानेवारी 2001 रोजी मंदिराच्या विश्वस्त मंडळानं पुढाकार घेऊन या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि भव्य मंदिराची पुनर्रचना केली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. सध्या या ठिकाणी राम मंदिर, मारुती मंदिर, गोशाळा, वेधशाळा, भक्त निवास, सामाजिक सभागृह, 2 मोठी मैदानं तसंच सुमारे 400हून अधिक जुने वृक्ष आहेत. या निर्णयामुळे या सर्वांचं संवर्धन होण्यास मदत होणार आहे.